नमस्कार, मी भाऊ उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव इथून बोलत आहे। आजचा आपला या क्लासचा सेकंड युनिट आहे, ज्याच्यामध्ये आपण गेल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं लेथ मशीनचे कुठले कुठले ऑपरेशन आहे। तर आज आपण लेथ मशीनचे जे होल्डिंग डिव्हाइस आहेत किंवा ॲक्च्युली होल्डिंग डिव्हाइस काय काय असतात, किती प्रकारचे असतात ते आज बघणार आहोत। तर चला आपण लेथ मशीनचे होल्डिंग डिव्हाइसेस पाहूया। होल्डिंग डिव्हाइस म्हणजे काय, तर लेथ मशीनवरती एखाद्या जॉबला पकडून ठेवण्यासाठी किंवा एखाद्या जॉबला आधार देण्यासाठी ज्या साहित्य म्हणजे ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला होल्डिंग डिव्हाइस असे म्हणतात। त्याच्यामध्ये कोणता आला, पहिलं म्हणजे कोणता आलं, लेथ चक। लेथ चक म्हणजे काय, लेथ चक म्हणजे लेथ मशीनवरती सर्वात जास्त वापर हा लेथ चकचा होतो। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लहान असो जॉब, मोठे जॉब असो, लांब आकाराचे असो किंवा त्याचा डायमीटर जास्त असो, या सर्व जॉबला पकडून ठेवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला म्हणतात होल्डिंग डिव्हाइस आहे। त्या होल्डिंग डिव्हाइस मध्ये आपल्याला पहिला आहे लेथ चक। लेथ चक म्हणजे काय, लेथ चकचा वापर लेथ मशीनवरती सर्वात जास्त प्रमाणात होतो, कारण मुख्य जे कार्य आहे ते लेथ चकचं असतं। मग आता तुम्ही लेथ चक म्हणजे काय किंवा लेथ चक मध्ये कुठले कुठले चक असतात किंवा लेथ चक कुठे बसवला असतो किंवा लेथ मशीनचं जे आपलं स्पिंडल आहे त्या स्पिंडलच्या समोर हे लेथ चकला बसवलेलं असतं। जे लेथ आपल्या स्पिंडलचा जे पूर्ण टेपर भाग असतो त्या टेपरला एक ॲलनच्या कीच्या साहाय्याने हे लेथ चकला व्यवस्थित घट्ट बसवले जाते, जेणेकरून या लेथ चक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉब, जे डायमीटर मोठे असो, स्मॉल आकाराचे असो किंवा लांबीचे असो, हे जे आपण जॉब आहेत ते आपण लेथ चक मध्ये बसवता येतो। मग लेथ चक मध्ये कुठले कुठले चक असतात, त्याच्यामध्ये असतात 3 जॉ चक, त्याच्यामध्ये असतात 4 जॉ चक, कॉलेट चक, मॅग्नेटिक चक, असे वेगवेगळ्या प्रकारचे। चला, लेथ चक मधील पहिला प्रकार आहे आपला 3 जॉ चक। त्या 3 जॉ चकला सेल्फ सेंटरिंग चक असेही म्हणले जाते। मग सेल्फ सेंटरिंग जॉ किंवा चक नेमकं काय, सेल्फ सेंटरिंग म्हणजे या जॉ म्हणजे काय, जेवढा ह्या जॉला मग ते काय 3 स्लॉट पैकी कुठल्याही एका स्लॉट मध्ये चक्की घालून आपण फिरल्यानंतर या 3 जॉ काय होतात, ऑटोमॅटिक सेंटर मध्ये येतात, म्हणून त्याला काय म्हणतात, सेल्फ सेंटरिंग चक असेही ह्या 3 जॉ चकला म्हटले जाते। कशापासून बनलेलं असतं, हे बनलेलं असतं ग्रे कास्ट आयर्न पासून। हे 3 जॉ चकचं बनलेलं असतं, याची बॉडी बनलेली असते आणि ही बॉडी काय असते, गोल आकारामध्ये असते। या 3 जॉ चकवरचं जे आपण चक असतं, हे चक मध्ये जे आपले स्लॉट असतात ते 120 अंशाच्या मार्किंगवरती डिवाइड केलेले असतात, जेणेकरून हे जे सेंटर आहे त्या सेंटरवरती आपला जॉब हा ऍक्च्युअल सेंटर मध्ये जावा, जेणेकरून कारण 118 115 मध्ये आपण केलं तर बरोबर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते, 360 अंश। त्याच्यामध्ये आपलं हे जे काय चक आहे 3 जॉ चक आहे एकदम गोलाकार आकारामध्ये आहे। मग ह्या चक मध्ये काय केलं असतं, 120 अंशावरती हे स्लॉट पडलेले असतात आणि त्या स्लॉटच्या वरती चक्की घालून आपण जे आपले जॉ आहे हे जॉ ते आपण खालीवरही करू शकतो, जेणेकरून आपला जॉब हा घट्ट पकडला जातो। कशामध्ये, 3 जॉ चक मध्ये। मग दुसरा काय, लेथ चक मध्ये दुसरा प्रकार कोणता आहे, 4 जॉ चक। पहिला बघितला 3 जॉ, आता 4 जॉ चक। मग या 4 जॉ चकला डॉग चक किंवा इंडिपेंडेंट चक असे म्हणतात। या चकचा वापर आपण काय करतो, नियमित किंवा अनियमित जॉबला पकडण्यासाठी या जॉबचा वापर आपण या चकचा आपण वापर करू शकतो। पण त्या 4 जॉ चक 4 जॉ चक मध्ये काय असतात, तर 4 जॉ चक मध्ये 4 जबडे असतात, जॉ आहे 4 असतात हे, आणि हे सेल्फ सेंटरिंग हे चक हे नसते, याला काय करते आपली स्वतः ट्रू करावे लागते। 4 जॉ चकची बॉडी सुद्धा गोलाकार आकाराची असते, परंतु ह्या 4 जॉ चक मध्ये हे 4 स्लॉट पडलेले असतात, समान अंतरावर 4 स्लॉट पडलेले असतात आणि ह्या प्रत्येक स्लॉटचा जो भाग आहे, स्लॉट आहे, त्याला प्रत्येक स्लॉट हा स्वतंत्र असतो। म्हणजे एक जर आपण 3 जॉ मध्ये कसं करतो, एक जर आपण जॉ फिरवला किंवा एक स्लॉट फिरवला तर ऑटोमॅटिक 3 चक समोर येते, पण 4 जॉ मध्ये काय होतं, एक जॉ हे स्वतंत्र असतात। एका जर आपण जॉला चक्कीने फिरवलं तर तेवढा जॉब हा काय होतो, जॉब का तो खाली येतो। म्हणून ह्या 4 जॉ मध्ये आपल्याला जॉ बसवल्यानंतर स्वतः जॉब हा ट्रू करावा लागतो। मॅग्नेटिक चक। मॅग्नेटिक चकचा वापर आपण कशासाठी केला जातो, मॅग्नेटिक चक मध्ये आपण कमी लांबीचे किंवा कमी डायमीटरचे आपण जॉब बसवून ह्याचा वापर करून आपण जॉब करू शकतो। आणि या मॅग्नेटिक चकचे 2 प्रकार पडतात, एक आहे परमनंट मॅग्नेटिक चक आणि दुसरा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक चक। परमनंट मॅग्नेटिक चक मध्ये काय होतं का, एकदा जॉब केल्यानंतर ऑटोमॅटिक तो काय होतो, परमनंट सेट होतो। आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये काय, इलेक्ट्रिक पॉवरचा आपण वापर करून त्याला जो मॅग्नेट आहे तो आपण चुंबकीय जे बल आहे ते आपण कमी जास्त करू शकतो। कशामध्ये,
इलेक्ट्रोमॅग्नेटिक चकमध्ये. पण मॅग्नेटिक चकमध्ये परमनंट मॅग्नेटिक मध्ये काय असतं, ऑटोमॅटिक जेवढं आपलं चुंबकीय त्यांचं बल आहे तेवढं ऑटोमॅटिक सगळं ते लागून परमनंट मॅग्नेटिक चक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक चक असे दोन प्रकार आहेत त्याचे मॅग्नेटिक चकचे.